नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, काही प्लॉट बघत असताना बरेचशा प्लॉटमध्ये जे आल्याचा जो कंद आहे तर तो जे आहे का कंद तर क्लिअर आहे, पण वरचा जो स्टंप आलेला आहे तर तो पिवळा होत आहे आणि त्याची जी पूर्णपणे वाढ जी आहे का ती स्टॉप झालेली आहे। तर ती कशामुळे स्टॉप झाली आहे तर त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे। त्याआधी जर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी मित्रांनो, बरेचशा शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये बरेचसे कारण आहे। हे कारण कंद असा पिवळा होण्यासाठी किंवा मग कंदाची जी वाढ आहे ती स्टॉप होण्यासाठी। तर सर्वप्रथम त्याचे जे लक्षण आहे ते तुम्हाला मी सांगतो। जो कंद आहे समजा त्याची जी हाईट आहे ती पूर्णपणे स्टॉप झालेली आहे, त्याचे पानं जे आहे का ते पिवळे झालेले आहे आणि पिवळे झाल्यामुळे जे आहे का त्याची वाढ जी आहे ती पूर्णपणे स्टॉप झालेली आहे। तर अशा वेळेला आपल्याला चेक काय करायचं आहे, त्याला उठून त्याची जी कंदाची जी पूर्ण जी आहे ती जी खालची जी मुळी आहे तर ती जी आहे का तिचे कलर कसा आहे, ती पिवळ्या कलरची झालेली आहे का, तर ते आपल्याला चेक करून घेणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर कंदाच्या अवतीभोवती हुमणीना किंवा मग कुठल्या काळी जी अळी असते तर तिने त्याला जे आहे का डॅमेज केलेलं आहे का ते आपण चेक करणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर आपण तिथून पुढे आपल्या त्यावरती काय आपल्याला उपाययोजना करायची आहे तर त्याविषयी आपण चर्चा करू। सर्वप्रथम जर समजा कंद पूर्ण क्लिअर असेल आणि जो स्टंप आहे तर त्याला कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती डॅमेज झालेलं नाहीये आणि त्याची जी पांढरी मूळ आहे ती पूर्णपणे जी आहे का ती तांबोरी झालेली असेल किंवा मग काळी पडलेली असेल तर अशा वेळेला आपण लक्षात ठेवायची, अवतीभोवती जर आपल्याला उमणी किंवा अळी दिसली तर आपल्याला कीटकनाशक घेणं गरजेचं आहे। त्यासोबत जर आपल्या प्लॉटमध्ये जर समजा सर्व गोष्टी जर क्लिअर असेल पण आपला कंद जे आहे तो खराब झालेला असेल तर अशा वेळेला आपण ते चेक करणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला केमिकलमध्ये आपण 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला मेटलाक्झिल 500 ग्रॅम घ्यायचं आहे। त्यासोबत कासोमायसिन एक 500 ml पर्यंत आपल्याला घ्यायचे आहे। त्यासोबत आपल्याला थायमिथॉक्साइन 30% SF फॉर्म्युलेशन ते आपल्याला एक 500 ml पर्यंत घ्यायचं आहे। हे झालं आपल्या केमिकलमध्ये। आपल्याला हे तिन्ही औषधी एकत्र करून आपण 200 लिटर पाण्यामध्ये याची ड्रिंचिंग केली तरी आपल्याला याच्यावरती आपण चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळवू शकतो। जर आपल्याला यामध्ये जर बायोलॉजिकल मध्ये जर कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला ट्रायकोडर्मा, सुडोमोनास हे आपल्याला घ्यायचं आहे। त्यासोबत आपल्याला मेट्रायझिम घ्यायचं आहे। हे तिन्ही औषधी आपण एक साधारणपणे कंपनीच्या कंडिशन नुसार जो डोसा असेल 1 एकरचा तर त्यानुसार आपल्याला हे घेऊन आपल्याला आळवणी करायची आहे किंवा मग आपल्याला त्याला ड्रिप मधून ते आपल्याला द्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, हे केल्यानंतर आपल्या प्लॉट मध्ये जर समजा आपल्याला हा प्रॉब्लेम जर जाणवत असेल निश्चितच आपण याच्यावरती आपण चांगल्या प्रकारे आपण सोल्युशन मिळवू शकतो। आणि शेतकरी मित्रांनो, जर समजा तुमच्या प्लॉट मध्ये तुम्हाला जर प्रॉब्लेम क्लिअर कळत नसेल किंवा समजत नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे। मोबाईलवरती तुम्ही व्हॉट्सअपद्वारे आम्हाला फोटो पाठवून ज्या प्रॉब्लेम आपला आलेला आहे त्यावरती आपण चांगल्या प्रकारे सोल्युशन मिळवू शकतो। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।